फर्स्ट ऑफ ऑल थँक्स फॉर कमिंग. पुढे जाण्या अगोदर थोडं एक ब्रीफमध्ये तुझं इंट्रोडक्शन दे. माझं नाव मयंक चौधरी. मी करंटली फायनल इयरला आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये. मी AWS सर्टिफाईड पण आहे आणि मी जर टेक्नॉलॉजीची गोष्ट केली तर मी DevOps या फील्डमध्ये आहे. DevOps या टर्मशी तुला इंट्रोड्यूस कोणी केलं? सो फर्स्ट इयरला जेव्हा आपण कॉलेजला जायचो तेव्हा आपल्याला फर्स्ट इयरला PBS प्रोजेक्ट होता. तेव्हा आपण हॉस्टेलला राहताना आपले सिनियर्स आपले रूममेट्स होते, तर त्यांना मी जेव्हा विचारलं की कसा केला पाहिजे प्रोजेक्ट, तर त्यांनी सांगितलं आहे मला गोष्टी. तर त्याच्यातून आम्ही डेव्हलपमेंटची गोष्ट घेतली. पण त्यांनी जेव्हा डेव्हलप झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की याला लाईव्ह कर, म्हणजे क्लाउडवर टाक. तर तेव्हा मला माहीत नव्हती ती गोष्ट. क्लाउड ही गोष्ट माहिती होती पण डिप्लॉयमेंट किंवा DevOps ही टर्म माहीत नव्हती. मग मला तेव्हा त्यांनी सांगितलं अशा गोष्टी असतात, तर तेव्हा मला DevOps टर्म कळाली. आणि DevOps म्हणजे काय नेमकं? सो बेसिकली जेव्हा डेव्हलपर एक ॲप्लिकेशन्स डेव्हलप करतो तेव्हा ते लाईव्ह नसतं, ते लोकल होस्टवर करतो, आपण आपल्या कम्प्युटरवर करतो सिम्पलमध्ये. तर पण ते आपल्या दुसऱ्यांना जर यूज करायचं आहे, समजा फॉर एक्झाम्पल काही बनवलं एखादं ॲप्लिकेशन किंवा मग ट्रॅकिंग सिस्टीम किंवा समजा आता स्विगी घेतलं, तर स्विगी जर आपण बनवलं लोकली आपल्या कम्प्युटरवर तर ते लोकल होस्टवर चालतं. सो मग ते लाईव्ह नाही, म्हणजे ते दुसऱ्यांना यूज नाही करता येत. तर मग ते जर दुसऱ्यांना यूज करू द्यायचं आहे तर आपल्याला लाईव्ह प्रोडक्शनला टाकावं लागतं. तर ते प्रोडक्शनला टाकण्याची जी प्रोसेस आहे तो एक DevOps इंजिनियर हँडल करतो. तर DevOps ही फील्ड म्हणजे डेव्हलपमेंट नंतरचे जे ऑपरेशन्स असतात, डेव्हलपमेंट नंतरचे ऑपरेशन म्हटले तर काय, लाईव्ह करणं, त्याला मॉनिटर करणं, अशा गोष्टी जे आहेत ते DevOps या टर्ममध्ये येतात. एका DevOps इंजिनियरला डेव्हलपमेंटचं किती नॉलेज पाहिजे? सो डेव्हलपमेंटचं नॉलेज हवं आहे, कारण जर DevOps इंजिनियर जर बघितला तो स्टार्ट कुठून करतो. जर डेव्हलपरने त्याला एक ॲप्लिकेशन बनवून दिले तर त्याचं तो डॉक्युमेंटेशन वाचेल. समजा गिटहबवर त्याचा प्रोजेक्ट आहे तर गिट रीडमी असते, गिटहबची रीडमी असते आपल्या, तर ती वाचतो. त्याच्यात पोर्ट्स कोणते यूज केले, कोणते फ्रेमवर्क्स आहे, डिपेंडन्सीज कोणते आहे, ते सर्व जर त्याला नॉलेजेबल असेल तर तो इझी टू यूज होईल DevOps. तर मग DevOpsमध्ये ते गोष्टी काय इम्पॉर्टंट आहे की आपल्याला जर सर्व्हरवर लाईव्ह टाकायचं तर ते तुझ्या लोकलवर इन्स्टॉल आहे, ते बी आपल्याला सर्व्हर इन्स्टॉल करावं लागणार आहे, त्याला रन करावं लागणार आहे. तर ते त्या डेव्हलपमेंटची तेवढी नॉलेज तरी हवी DevOps इंजिनियरला. डेव्हलपमेंट झालं, आता ऑपरेशन्स काय असतं? ऑपरेशन्स सो एकदा जर डेव्हलपरने ॲप्लिकेशन बनवल्यानंतर तेव्हा तो DevOpsच्या हँडमध्ये देतो. तेव्हा DevOps जो काम करतो, जसं की पहिले तर बिल्ड कर, मग टेस्टिंग असते, हे सगळी एका पाईपलाईनची गोष्ट आहे. टेस्टिंगनंतर जी तुझं एक बिल्ड फाईल तयार होते ती डिप्लॉयमेंटसाठी जाते. डिप्लॉयमेंटमध्ये साठी म्हणजे आपण जर सेम प्रोजेक्ट क्लाउडवर टाकला आणि तिथं रन केला, त्या IP ला जर आपण व्हिजिट केलं तर ते प्रोडक्शनमध्ये जातं आणि ती IP आपण शेअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता समजा IP नाही यूज होत, डोमेन नेम्स यूज होतात, तर मग त्या डोमेन नेमला मागे IPच असतो, तर तो IP आपण सर्व्हर थ्रू घेऊ शकतो. ओके, म्हणजे मॅप वगैरे करणं. हां, प्रत्येक गोष्ट शिकण्याची एक फ्लो असतो. तू कोणता फ्लो फॉलो केला? सो मी जेव्हा फर्स्ट इयरला होतो तेव्हा तर DevOps नाही केलं मी, तेव्हा नॉर्मल एक्सप्लोरच करत होतो. सेकंड इयरला जेव्हा आलो तेव्हा जे सिनियर फर्स्ट इयरला होते ते कॉन्टॅक्टमध्ये होते, तर त्यांना मी विचारलं आणि मी स्वतः बी रिसर्च केली होती. तर तेव्हा त्यांनी शुभम लोंढे भैया त्यांना फॉलो करायला लावलं. मग त्यांनी जो रोडमॅप दिला होता तोच मी फॉलो केला जनरली. तर मग त्याच्यात होतं की पहिले आपण नेटवर्किंग आणि लिनक्स करतो ऑपरेटिंग सिस्टीम, मग त्याच्यानंतर गिटहब, मग नंतर डॉकर, कुबरनेटीज, जेनकिन्स, जे की CI/CD टूल्स आहे, जेनकिन्स, गिटलॅब, गिटहब ॲक्शन्स. आणि त्याच्यानंतर ते ॲडव्हान्स टूल्सकडे जायचं म्हटलं तर टेराफॉर्म, अँसिबल, प्रोमेथियस, ग्राफाना आणि अजून DevSecOps खूप ॲडव्हान्स गोष्टी त्याच्यामध्ये. म्हणजे तू स्टार्टिंग लिनक्सपासून केली, हो. त्यानंतर नेटवर्किंग, नंतर गिट व्हर्जन, डॉकर, कुबरनेटीस आणि नंतर सो ऑन. सो त्यात एक अजून ॲड ऑन करायचं राहिलं, क्लाउड गोष्ट पण येते. आता क्लाउडमध्ये पण डिफरंट टाईप्स ऑफ क्लाउड आहे. GCP आहे, गुगल क्लाउड, आणि आपलं AWS आहे ॲमेझॉनचं, आणि ॲझूर आहे मायक्रोसॉफ्टचं. त्याच्यातून एक जरी डीप केलं तर ते बी इम्पॉर्टंट आहे, कारण DevOpsला ते लागणारच आहे. क्लाउड म्हणजे एक सर्व्हरच की फक्त त्यांचं एक वेगळं एन्व्हायरमेंट असणार किंवा स्ट्रक्चर असणार? हां, क्लाउड म्हणजे नुसतं एक सर्व्हर किंवा इन्स्टन्स जे आपण बोलतो ते नाही. आता AWSचे तर 300+ सर्व्हिसेस आहे, तर ते सर्व्हिसेस खूप जाणून घेणं त्या पूर्ण लगेच बिगिनरला तर इम्पॉर्टंट नाही आहे. पण जर क्लाउड नाही आहे, ते तुझे बोलले ते सर्व्हर गोष्ट झाली, एक सर्व्हर जे की एक सर्व्हिस झाली क्लाउडची, जसं की EC2 इन्स्टन्स. हां, तर ते EC2 इन्स्टन्स एक क्लाउडची सर्व्हिस आहे. तर मग क्लाउड इम्पॉर्टंट आहे DevOps इंजिनियरला, कारण क्लाउड विदाउट क्लाउड तो DevOps इंजिनिअरिंग करणारच कशी. म्हणजे क्लाउड म्हणजे सर्व्हरच नाही आहे की आणखी पण दुसऱ्या सर्व्हिसेस असतात की त्या प्रोव्हाइड करतात. आता लिनक्सपासून स्टार्ट केलं तर तू
तर लिनक्स कसं लर्न केलं स्टेप बाय स्टेप? सो लिनक्समध्ये पहिली गोष्ट इम्पॉर्टंट आहे की लिनक्स काय यूज करायचं. तर लिनक्स आणि विंडोज कम्पॅरिझन केलं तर लिनक्स खूप लाईट वेट आहे, सिक्युअर आहे आणि फ्री ओपन सोर्स आहे. तर त्याच्यामुळं आणि आपले जे ॲप्लिकेशन्स आता लाईव्ह असतात ते मोस्टली लिनक्सवर चालत आहे मोस्टली. तर त्याच्यामुळे लिनक्स तुला माहीत असणं गरजेचंच आहे, कारण इंडस्ट्रीत बी मोस्टली लिनक्स यूज होतं. आणि विंडोज एंटरप्राइज असल्यामुळं थोडंसं इंडस्ट्रीत तो यूज नाही करत. आणि जर आपण यूज करायचं म्हटलं, आता मी शिकलो कसं, तर पहिलेच प्रॉब्लेम होतो की इन्स्टॉल कसं करायचं आपल्या विंडोजवर. तर मी 3 स्टेप्स बघितल्या होत्या, 3 डिफरंट मेथड्स होते. एक व्हर्च्युअल बॉक्स यूज करून, एक डॉकर इमेज येते डायरेक्ट लिनक्सची, ती आपल्या याच्यावर रन करायची एक लोकलला घेऊन, आणि एक हे WSL विंडोज सबसिस्टीम फॉर लिनक्स, ते मी यूज केलं होतं. तर त्याच्यानंतर मी डॉकर इमेज पण केली यूज, ते दोघं यूज केले. व्हर्च्युअल बॉक्स केला नाही, कारण व्हर्च्युअल बॉक्स आपल्या लोकलचं कन्फिगरेशनमधून रॅम आणि ते त्याला सेपरेट पाहिजे असते, कन्झ्युम करतो ते रिसोर्सेस. म्हणून ते यूज नाही केलं. तर मग त्याच्यानंतर शिकायला गेलो तर मग बेसिक कमांड्स, लिनक्स कसं रन होतं, लिनक्समध्ये फाईल स्ट्रक्चर कसं आहे, ट्री वगैरे ते सगळं. मग त्याच्यात ETC वगैरे फोल्डर्स असतात, लॉग्स फोल्डर आहे, ते सगळं माहीत घेऊन गेलो. मग प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिसने जेव्हा कमांड्स यूज करत गेलो तेव्हा समजत गेलं की लिनक्स वर्क कसं होतं. आणि कोणतं फ्लेवर तू यूज करतो जास्त? मी सध्या उबंटू यूज करतो. आणि हे डिस्ट्रोज वगैरे म्हणजे फ्लेवर्स वगैरे लिनक्सचं सगळं स्ट्रक्चर समजायला तुला किती वेळ लागला होता? मी बाकीचे एवढे एक्सप्लोर नाही केले. आता मला समजा काली माहिती आहे, पण काली मी नॉलेज नाही घेतलं, फक्त काली ॲज अ टर्म माहिती आहे, कारण कालीमध्ये मोस्टली सायबर सिक्युरिटीचे टूल्स आहेत. आणि उबंटू मी यूज का केलं, कारण उबंटू फ्री हँड आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल बिगिनर फ्रेंडली आहे, ओपन सोर्स पण. ओपन सोर्स पण आहे. आता रेड हॅट पाहिलं ते एंटरप्राइज आहे, ते पेड आहे, त्याच्यामुळं मग मी उबंटूवरच आहे. तर लिनक्सला तू अराउंड एक वीक फक्त माहीत करून घेण्यासाठी, मग प्रॅक्टिस करण्यासाठी मी 1 मंथ तरी दिला. म्हणजे अजून पण जरी मी केलं, काही ॲप्लिकेशन डेव्हलप करतो आहे डेव्हऑप्समध्ये, काही डिप्लॉय वगैरे करतो डेव्हऑप्स टर्म्समध्ये, तर मी लिनक्सच यूज करतो सगळीकडे. माझ्या स्वतःच्या लॅपटॉप्समध्ये पण लिनक्स आहे. तर लिनक्स नंतर तू नेटवर्किंग शिकलो, ते कसं शिकलं? आता नेटवर्किंग इम्पॉर्टंट काय आहे डेव्हऑप्ससाठी ते पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण डेव्हलपर्सने डेव्हलप केल्यानंतर ते ॲट दी एंड नेटवर्क्समध्येच जातं, म्हणजे इंटरनेटमध्येच जातं. तर मग नेटवर्किंग ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय आहे, कारण जेव्हा तू नेटवर्किंगला समजून घेशील तर तुला कळेल की IP ॲड्रेस कसं वर्क होतो. तुझा मॅक ॲड्रेस असतो जे हार्डवेअरचा असतो, त्याच्यानंतर तुझा पोर्ट्स असतात, बाकीचे हे प्रोटोकॉल्स आहे, HTTPS ते बी जाणून घेणं महत्त्वाचं आहे, वर्क कसं करतात. तर त्याच्यामुळं नेटवर्किंग पण इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टीसाठी, डेव्हऑप्ससाठी. तर मग तेच प्रोटोकॉल्स जाणून घेतले, नंतर वर्क कसं करतं, TCP/IP मॉडेल, त्याच्यातले ते 4 लेयर्स वगैरे ते जसं गोष्टी करत गेलं. तो नेटवर्किंग खूप वास्ट आहे. नेटवर्किंग लगेच होणं हे नाही आहे, इझी नाही आहे. तर तुम्हाला इम्पॉर्टंट किती आहे तेवढं तरी जाणून घेणं पाहिजे. आणि तू जशी प्रॅक्टिस करतं समजा समोरचं, तर तसं त्याला नॉलेज येत जातं. डेव्हऑप्स म्हणजेच नेटवर्किंग आहे, सरळ शब्दात बोलायला गेलं. हो, यूज पूर्ण तो नेटवर्किंग करायचं. त्यानंतर गिट आणि गिटहब किंवा व्हर्जन कंट्रोल, त्याचा इम्पॉर्टन्स सांग आणि कसं लर्न केलं तुझं? आता मी ॲज अ डेव्हलपर बोलेल. आणि गिट आणि गिटहब, गिट यूज होतं व्हर्जन कंट्रोलसाठी. जर आपण ॲप्लिकेशन्स बनवतो तर त्याचे व्हर्जन्स पण असतात. एका व्हर्जनमध्ये हे फीचर्स आहे, V2 म्हणजे व्हर्जन 2 मध्ये हे फीचर्स ॲड ऑन करणार, कोड बेसिस. हो. तर मग आपण जसं डेव्हलप करत जातो, कोड बेस वाढत जातो. आणि जर एखादं अशी गोष्ट आली ज्यानं आपलं ॲप्लिकेशन क्रॅश होतं आहे, तर मग ती गोष्ट बॅड गोष्ट झाली आपल्यासाठी. तर मग आपण काय करतो, एखादं समजा विदाऊट गिट असतं तर आपल्याला कॉपी करून ठेवावं लागली असते फाईल, किंवा मग तुला दुसरीकडे जी फाईल बघून तुला शेअर करायचं आहे तुला दुसऱ्याला, जर कोलॅबरेशनची गोष्ट आली तर तिथं बी खूप प्रॉब्लेम येतो. तर मग गिट आणि गिटहब त्याच्यात खूप इम्पॉर्टंट आहे, कारण गिट व्हर्जन कंट्रोलसाठी यूज होतं आणि गिटहब कोलॅबरेशनसाठी यूज होतं. आणि मग ते असल्यामुळे डेव्हलपमेंट खूप इझी आहे सध्याच्या स्थितीत. ते नसतं तर इमॅजिन करा, तुम्हाला जर कॉपी बनवून ठेवायच्या प्रत्येक व्हर्जन्सच्या, तर खूप हार्ड गेलं असतं. तर त्याच्यासाठी गिट आणि गिटहब इम्पॉर्टंट आहे. तर गिट हे लोकली असतं आणि गिटहब हे ऑनलाईन, जसं की इंस्टाग्राम झालं समजा कोडचं आपलं कोडर्ससाठी. ते तर व्हर्जन कंट्रोल नंतर डॉकर, राईट? हो. डॉकर नेम सोप्या शब्दात सांग काय आहे आणि ते कसं यूज होतं डेव्हऑप्समध्ये? आता डॉकर, विदाऊट डॉकर जर काय झालं असतं ते पहिले सिनेरिओ बघू. जर डॉकर नसतं तर फॉर एक्झाम्पल जर तुझ्या याच्यात पायथनचं व्हर्जन वेगळं, माझ्या याच्यात पायथनचं व्हर्जन वेगळं, आणि मी एखादं ॲप्लिकेशन रेडी केलं पायथन बेस्ड आहे पूर्ण, आणि मी तुला दिलं रन करायला तुझ्या याच्यावर, ते तुझ्या याच्यावर अटकल किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मग त्याला म्हणता वर्क्स ऑन माय मशीन
नॉट ऑन युअर्स. तर मग तो जो प्रॉब्लेम होता तो डॉकरने सॉल्व्ह केला. तो कसा की डॉकर काय करतं, पूर्ण जे सिस्टम आहे तुझं म्हणजे डिपेंडन्सीज जे रिक्वायरमेंट कोड बेस सगळं ते एकाच पॅकेजमध्ये फोल्ड करून घेतं आणि एक इमेज बनवतो. ते इमेजला तू कुठेही शेअर करू शकतो. ते त्याला पूल करून रन करू शकतात. ते कंटेनरमध्ये डिवाईड होऊन ते ॲज अ डायरेक्ट लाईव्ह चालू होऊन जातं. तर त्याला काही गरज नाही राहत की तुझ्या याच्यात कोणतं व्हर्जन आहे, माझ्या याच्यात कोणतं व्हर्जन आहे. तर त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि डॉकर नुसतं त्याच्यासाठी यूज नाही होत. आता डॉकरमध्ये खूप काही गोष्टी, तर ते जसं जसं प्रॅक्टिस करणार तसं जसं एक्सप्लोर करणार. डॉकर नेटवर्किंग, व्हॅल्यूम वगैरे खूप गोष्टी आहे. आता डॉकर इमेज म्हटली तर ती पर्सिस्टंट असते. पर्सिस्टंट म्हणजे जर डेटा पर्सिस्टन्स म्हणजे काय, जर तू त्याच्यात काही डेटा स्टोअर केला आणि तू डॉकरची कंटेनर इमेज जेव्हा रन होते तर कंटेनर म्हणतात कंटेनरमध्ये. तर मग कंटेनर जेव्हा रन केलं तर कंटेनर जेव्हा रन असतं तेव्हा आपण त्याच्यात डेटा काही आउटपुट इनपुट घेऊ शकतो. पण ते स्टोअर नाही होणार जर तू डॉकरचं ते कंटेनर डाऊन केलं तर ते डॉकर बंद होऊन जातं आणि तो डेटा पूर्ण चालला जातो. तर मग त्याच्यासाठी डॉकर व्हॉल्यूम, डॉकर नेटवर्किंग पण आहे, ते बी यूज होतं. आणि डॉकर हे खूप वास्ट आहे. आणि जर सोपं शिकायला गेलं तर ते इझिली शिकणं होतं. जसं की बिल्ड कमांड्स, इमेजचा फाईल वगैरे लिहिणं. पण त्या सोपं सरफेस लेवलचं केलं आणि आपल्याला ते डीप डाऊन थोडं असं क्युरियोसिटी वाटते की नेमकं काय. तर तू तसं डीप डाऊन कुठपर्यंत गेलं? आता जर मी बघितलं, आपण जेव्हा डॉकर शिकतो तेव्हा आपल्याला माहीत नाही राहत की मल्टीस्टेज डॉकर काय आहे. आता त्याच्यानंतर डॉकर नेटवर्किंग पण ॲडव्हान्स गोष्ट आहे, डॉकर व्हॉल्यूम पण ॲडव्हान्स गोष्ट झाली. तर ह्या गोष्टी ॲडव्हान्स आहे. त्याच्यात मी गेलो कसं, माझं डॉकर खूप आवडायला लागलं होतं की हे चांगलं आहे की आपण जर काही बिल्ड केलं आणि त्याच्या डॉकरमध्ये कन्वर्ट केलं, डॉकर इमेज बनवून, तर मग ते ऑफकोर्स इझी टू रन आहे, कुठे पण रन होईल. फक्त त्याला डॉकरची जी रिक्वायरमेंट्स आहे, डॉकर डेमॉन वगैरे ते लागणार. तर मग ते झाल्यानंतर मी डीप गेल्यानंतर मला कळलं की डिस्ट्रोलेस किंवा मग ते मल्टीस्टेज जे डिस्ट्रोलेस त्यालाच म्हणतात की समजा फॉर एक्झाम्पल डॉकर इमेजची साईज मोठी होते कारण ते कॅशिंग वगैरे स्टोअर करतं. तर मग त्याला आपण अजून एक इमेज, ते असं असतं की डॉकर फाईल असते त्याच्यात आपण जनरली एक इमेज यूज करतो. तर त्याच्यात 2 यूज होतात. त्याच्यात पहिले जर बिल्ड करण्यासाठी म्हणजे पहिले एका याच्यात सगळं कन्वर्ट केलं आणि त्याच्यातला फक्त इम्पॉर्टंट डेटा दुसऱ्या इमेजमध्ये जातो आणि ती फायनल इमेज दुसरी असते ज्याच्यात नुसतं जे रिक्वायर्ड आहे ॲप्लिकेशनला रन करण्यासाठी तेवढेच गोष्टी असतात. कॅशिंग वगैरे सगळं डिलीट होऊन जातं. ते कॅशे जे असतो बिल्ड करताना सगळं डिलीट होऊन जातो. तर त्याच्यामुळे तो हलका होता डॉकर इमेज, तो कंटेनर. एक इमेज म्हणजे की जे पण डिपेंडन्सीज आहेत ते एकदा लिहून घेतो, मग ती फाईल रन केली की ते डिपेंडन्सीज डाउनलोड होऊन जातात. हे बघ, तुझं फ्लो सांगितलं तर एक डॉकर फाईल आपण बनवतो. त्याच्यात आपण काय करतो, समजा एखादा कोड बेस आहे त्याच्यातून जे लागणार आहे बिल्ड करण्यासाठी तर ते डॉकर फाईलमध्ये आपण लिहितो स्ट्रक्चरमध्ये. त्यांचं स्ट्रक्चर एक लिस्ट टाईप. तर मग त्याच्यात आपण पहिले तर बेस इमेज राहते ज्याच्यावर आपण बिल्ड करणार आहे. मग त्याच्यात आपण कोड कॉपी करतो, रिक्वायरमेंट्स कॉपी करतो, मग कमांड्स लिहितो जे की PIP इन्स्टॉल वगैरे वगैरे जे रन करण्यासाठी लास्टची कमांड असते. मग ते झाल्यानंतर आपण ती एक डॉकर फाईल रेडी झाली. मग त्याच्या प्रत्येक लाईन जेव्हा रन होते तेव्हा एक लेअर बनत जातो. तर एक लेअर बनल्यावर जेव्हा फायनलला बनल्यानंतर ती एक इमेज रेडी होते. तर ती इमेज रेडी झाल्यानंतर आपण ती समजा डॉकर हबवर टाकली किंवा आपल्या लोकलवर जरी ठेवली किंवा खूप काही गोष्टी आहे AWSचं कंटेनर रजिस्ट्री वगैरे, तर त्याच्यावर जरी टाकली आणि तिथून कोणी पूल केली रन केली तर ते एक कंटेनरमध्ये कन्वर्ट होते. आणि ती कंटेनर म्हणजे काय, जर डॉकर इमेज रन केली त्यालाच कंटेनर म्हणतात आणि ते कंटेनर रन असतं म्हणजे चालतं ॲप्लिकेशन त्याच्यावर. आणि मी असं पण ऐकलं की कंटेनर म्हणजे फक्त एक लिनक्स प्रोसेस आहे, असं काही आहे का? नाही, ते नाही माहिती का? ठीक आहे. तर हे झालं डॉकर नंतर तू कुबरनेटिस शिकला बोलला. तर कुबरनेटिसचा यूज काय आणि तू कसं शिकलं ते कुबरनेटिस? कुबरनेटिस मी फक्त वॉच केलं होतं की काय आहे वगैरे, कारण डॉकर इमेज जेव्हा रन करतो तेव्हा एकच कंटेनर रन होतं. पण इंडस्ट्रीमध्ये जर मायक्रो सर्व्हिसेस यूज केलं आहे तर प्रत्येक याची वेगवेगळी डॉकर फाईल आहे ना, वेगवेगळे कंटेनर. समजा 40-50 कंटेनर झाले तर मॅन्युअली हँडल करणं खूप आवश्यक आहे. तर मग कुबरनेटिस त्यासाठीच यूज केलं की जर 40-50 कंटेनर्सला मॅनेज करायचं आहे तर मग ऑर्केस्ट्रेशनसाठी कुबरनेटिस यूज होतं. तर मी कुबरनेटिस सध्या तरी अजून हँड्स ऑन नाही केलं आहे, फक्त बघितलं होतं, ओव्हरव्ह्यू घेतला होता की कसं वर्क करतं, काय काय असतं त्याच्यात ते माहिती आहे सध्या. ते झाल्यानंतर मी काय केलं, पहिले तर CI/CD करून घेतली. तर CI/CDमध्ये GitHub Actions, GitLab CI आणि Jenkins हे केलं होतं. अच्छा, फ्लो बदलला का तू? मी माझ्यासाठी फ्लो बदलला. कारण कुबरनेटिस थोडं टाईम कन्झ्युमिंग आहे.
तर मग त्याच्यामुळे मी पहिले हे करून घेतलं, कारण हे रिक्वायरमेंट थोडी जास्त आहे याची. तर समोर एक्सप्लेन करण्या अगोदर तू CI/CD एक एक्सप्लेन कर की CI/CD नेमकं काय. सो CI/CD म्हणजे CI वेगळे आणि CD वेगळे. CI म्हणजे कंटिन्युअस इंटिग्रेशन आणि CDचे 2 लॉंग फॉर्म्स आहे इंडस्ट्रीमध्ये, कंटिन्युअस डिलिव्हरी, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. कंटिन्युअस इंटिग्रेशन म्हणजे काय, जर ॲप्लिकेशन आलं आणि आपण पाईपलाईन लिहितो, त्याच्यात आपण टेस्टपर्यंतची जी गोष्ट आहे ती CIमध्ये जाते, बिल्ड करणं, टेस्ट करणं, मग ते एका इंटिग्रेशन फॉर्ममध्ये इंटिग्रेट होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण डिप्लॉयमेंटला जाते. तर डिप्लॉयमेंट म्हणजे सर्व्हरवर रन करणं. तर मग कंटिन्युअस डिलिव्हरी आणि कंटिन्युअस डिप्लॉयमेंट या 2 टर्म्समध्ये डिफरन्स काय. तर कंटिन्युअस डिलिव्हरी म्हणजे काय, त्याच्यात एखादं मॅन्युअल आपण इंटरव्हेन्शन करतो आणि कंटिन्युअस डिप्लॉयमेंट म्हणजे फुल ऑटोमेटेड प्रोसेस असते, त्याच्यात मॅन्युअल काहीच नाही करावं लागत. तर मग त्या दोघांचा डिफरन्स होता. ते बी मला नंतर कळालं, मी तर कंटिन्युअस डिलिव्हरी ह्या टर्मच घेऊन चालत होतो. पण जेव्हा CI/CD शिकलो तेव्हाच कळलं की 2 टर्म्स आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये. तर CI/CD साठी तू कोणता टूल यूज केला. मला सगळ्यात फेवरेट जेनकिन्स आहे आणि GitLab CI पण आहे, GitHub Actions पण आहे. आता डिफरन्स काय, जर कोड तुझा GitHubवर आहे आणि तुला इझी टू यूज पाहिजे, एकदम स्वतः काही एवढं हे नाही करायचं एफर्ट्स, हां, तर मग तू GitHub Actionsची GitHub वर्कफ्लोजमध्ये लिहिशील YML आणि तू रन करशील, ते ऑटोमॅटिक बिल्ड आणि ते GitHub करतं. आपल्या साईडला कंट्रोल नाही आहे. पण जेनकिन्स डिफरंट आहे. जेनकिन्सला चालवायला पण आपलं सर्व्हर लागतं. जेनकिन्सला चालवल्यानंतर त्याच्यात पाईपलाईन्स पण आपण बनवतो. त्याच्यावर जर GitHubचा कोड घ्यायचा तर त्याच्यासाठी वेगळं इंटिग्रेशन लागतं. तर म्हणजे जेनकिन्स प्रॉपर आपल्याला कंट्रोल देतं पूर्ण पाईपलाईनवर. पूर्ण मॅन्युअली आपल्याला सेटअप करावं लागतं. सेटअप मॅन्युअली करावं लागतो. पण मला आवडतं ते, कारण त्या कंट्रोल जो आहे पूर्ण ॲप्लिकेशन पाईपलाईनचा पूर्ण तो आपल्याकडे राहील. आणि GitLab CI म्हटलं तर GitLab CI पण DevSecOps ओरिएंटेड जास्त आहे. सिक्युरिटी जास्त प्रोव्हाइड करतं ते. सिक्युरिटी प्रोव्हाइड नाही, त्याचे टूल्स जे असतात GitLab CIमध्ये खूप टूल्स आहेत, ते यूज करू शकतो आपण. त्याच्यासाठी CLI झालं, CLI सॉरी CLI काहीतरी GitLab CLI. हां, ठीक आहे. तर सिक्युरिटी म्हणजे कसं. तर सिक्युरिटी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी जे आता सिक्युरिटीमध्ये एक टर्म शिकलो होतो ती म्हणजे ट्रिवी यूज करून जे कंटेनरचं सिक्युरिटी स्कॅनिंग करू शकतो आपण. त्याच्यात काही वल्नरेबिलिटीज आहे का ते वगैरे ट्रिवीने आपण. आता मी जेव्हा एक ॲप्लिकेशन हे केलं होतं त्याच्यात मला PyTorch तेव्हा केलं होतं त्याच्यात, म्हणजे कोलॅबरेशनमध्ये होतं, माझ्या फ्रेंडने यूज केलं होतं ते. तर त्याच्यात काहीतरी वल्नरेबिलिटीज होत्या, ते इथे ट्रिवीने फाईंड केल्या होत्या. तर ते DevSecOps म्हणजे काय, DevOpsमध्ये सिक्युरिटी इंटिग्रेटेड. तर त्याच्यासाठी मोस्टली ओरिएंटेड GitLab एन्व्हायरमेंट चांगलं देतं, त्याच्यामुळे GitLab CI यूज करतात तर DevSecOpsसाठी मोस्टली. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जसं की कोड चेक करणं झालं, हां, स्कॅन करणं, डॉकरची इमेज बनल्यानंतर स्कॅन करणं, काही वल्नरेबिलिटीज जर आली तर इन्फॉर्म करणं, असं. म्हणजे ते डेव्हलपरला एक ईमेल पाठवणं किंवा हां, ते तर आपण सेटअप करू नोटिफिकेशन शकतो, बाकीची गोष्ट. अच्छा. तर कुबरनेटिस तू एक्सप्लेन केलं की ऑर्केस्ट्रेशन टूल मॅनेजर समजून घे, म्हणजे मल्टिपल कंटेनर्स 50 किंवा जास्त जर कंटेनर्स आहेत तर आपण मॅन्युअली हँडल केल्यापेक्षा कुबरनेटिस हँडल करतो. जसं की रिमोटच एक, हो, हे कंटेनर बंद करा, हे कंटेनर चालू करा. हां, त्याच्यात तेवढं मला जर नॉलेज सांगायचं म्हटलं की कुबरनेटिस काय करतं, आपली डिझायर स्टेट असते, म्हणजे आपल्याला एवढे इन्स्टन्स लागणारे वगैरे वगैरे ते पहिलेच आपण त्याला हे करून देतो, फाईलमध्ये लिहून देतो. जर तो मॉनिटर करत राहतो प्रत्येक क्षणाला. जर समजा 4 इन्स्टन्स आपल्याला एका ॲप्लिकेशनला पाहिजे आणि आपलं एखादं बंद झालं, पण आपण डिझायरमध्ये 4 लिहून ठेवलं आहे, तर तो 4था ॲटोमॅटिक चालू करून देतो. तर मग त्याच्यासाठी हे नाही डाऊन नाही होतं आपली वेबसाईट. हे आता इथनं पुढे ॲडव्हान्स पार्ट आहे थोडा, जसं की इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड, राईट. तर त्याचे टूल्स कोणते आहेत, आणि ते एकदा तू सिम्पल लँग्वेजमध्ये सांग की इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड काय असतं. हां, जर आता पुढं आपण जर गोष्टी केली तर टेराफॉर्म, ॲन्सिबल, प्रोमेथेस आणि ग्राफाना हे 4 टूल्स आहेत. तर टेराफॉर्म करतं काय, टेराफॉर्म आणि ॲन्सिबल सारखेच आहे जनरल, पण टास्क वेगवेगळे. जर मग आता पहिले मी काय करायचो, जेव्हा टेराफॉर्म मला माहीत नव्हतं तर AWSवर जायचो, वेबसाईटवर तिथं कन्सोल असतं, कन्सोलमध्ये जाऊन हे जनरेट करा. जसं की आता तुला EC2 इन्स्टन्स करायचा तर तू ती सगळं फॉर्म भरशील, की जनरेट करशील वगैरे वगैरे कामं करशील. तर रॅदर दॅन दॅट मी ते नाही करत. मी आता सध्या टेराफॉर्म टूल यूज करतो. टेराफॉर्मच्या फाईल्स असतात तेव्हा लिहावं लागतात व्हेरिएबल्स, जे main.tf हे एक्सटेन्शन आहे त्याचं टेराफॉर्मचं. पण ते टेराफॉर्म तुम्हाला लोकली इन्स्टॉल करावं लागतं. मग आता तू इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड या शब्दातच बघ, कोड लिहिलेलं आहे आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करतो आहे. तर सिम्पल ॲज दॅट
ज्यांना माहीत नाही ते बिगनरसाठी जर तुम्ही कोडिंग थ्रू जर AWS इन्स्टन्स क्रिएट केला किंवा सर्व्हिसेस चालू केल्या ते यूज करण्यासाठी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं तर ते इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणजे कोडने बनवलेलं इन्फ्रास्ट्रक्चर या टर्ममध्ये बसतं आणि टेराफॉर्म त्याचंच टूल आहे. आता अँसिबलची गोष्ट काय, अँसिबल काय करतं, जर आता तुला आता असं म्हणतात की टेराफॉर्म बिल्ड करण्यासाठी आणि सेटअप जो करतो तो अँसिबल करतो. आता तू समजा काहीतरी एखाद्या याच्यावर सगळ्याच इन्स्टन्सवर समजा तू 4-5 क्रिएट केले टेराफॉर्म थ्रू, आता तू कन्फिगर करायचं आहे तर कन्फिगर करण्यासाठी तू काय करशील मॅन्युअली, तिथं मॅन्युअल स्टेप जे रिड्यूस करतं ते अँसिबल तुला प्रत्येक याच्यावर बिल्ड करणं किंवा मग सेटअप करणं एक सगळ्या याच्यावर सेम कन्फिगरेशनची फाईल्स पाहिजे तुला किंवा मग काही टूल्स यूज करतोय. टेराफॉर्म यूज करून एक फाईल लिहिली, जसं की एक EC2 इन्स्टन्स क्रिएट केला तर त्याला मल्टिपल तसेच रेप्लिकेट करण्यासाठी तू अँसिबल. नाही तसं नाही. त्या EC2 मध्ये समजा तुला पायथन काहीतरी इन्स्टॉल करायचं आहे, सगळे EC2 जे क्रिएट केले त्याच्यात सेम पायथन व्हर्जन पाहिजे तुला, तर त्याच्यात अँसिबल यूज करतो. अँसिबल मी अजून नाही केलं, मला ओव्हरव्ह्यू माहिती आहे फक्त की अँसिबल यूज का करतं. अँसिबल असं म्हणतं की टेराफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी आणि कन्फिगर करण्यासाठी अँसिबल यूज करतो. आणि ह्याच्यानंतर दुसरा कोणता टूल आहे का? प्रोमेथिस आणि ग्राफन. आता प्रोमेथिस आणि ग्राफन इम्पॉर्टंट काय, तर तू आता माहिती आहे तुला ॲप्लिकेशन लाईव्ह आहे, तुझं चालतंय, तू सगळी यूज करतायत बरोबर, तर पण ते आता तुला मॉनिटर करणं गरजेचं आहे. कारण ते जर डाऊन झालं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुला येईल आणि लोकांना येईल जे यूज करतायत. सो मग ते डाऊन नाही व्हावं त्याच्यासाठी रोज तुला मॉनिटर करावं लागतात. तर प्रोमेथिस काय करतं, तर तुझ्या आता समजा एखादं ॲप्लिकेशन रन आहे आणि काहीतरी मॅट्रिक्स आहे, तुला ते रोज पाहिजे की ह्या मॅट्रिक्सपर्यंत जाईल, तर ते रोज रिक्वेस्ट सेंड करत राहतं, ते मॅट्रिक्स कलेक्ट करतं, तर ते डेटा कलेक्टर नावात प्रोमेथिस. आणि ग्राफाना त्याला व्हिज्युअलाइज करण्याचं काम आहे. ते जो डेटा कलेक्ट केला आहे ते दोघं सोबतच काम करतात, प्रोमेथिस आणि ग्राफाना. तर मग त्या डेटा कलेक्ट केल्यानंतर ते जे ग्राफानामध्ये व्हिज्युअलाइज करतं ते ग्राफाना टूल करतं आणि मग त्याच्यावरून तुला नॉलेज येतं. हे फ्रेशर्ससाठी जर खूप इम्पॉर्टंट आहे का? नॉलेज असणं माहीत असणं ओव्हरव्ह्यू असलं तर ठीक आहे. हो, यूज इंडस्ट्रीतही खूप होतं त्याच्यामुळे. अँसिबलवरती थांबले फ्रेशर्स तर थांबायचं कशाला, म्हणजे थांबायचं नाही, जॉबसाठी अप्लाय केलं. मी आता जर जॉबला बघितलं तर ग्राफाना आणि प्रोमेथिस लागतं, म्हणजे रिक्वायर्ड आहे. त्याच्यात एखादं तरी माहीत तरी पाहिजे बेसिक काय आहे बेसमध्ये. तर हे पूर्ण तुझा लर्निंग पाथ होता की तू हे केलं. लिनक्स नंतर नेटवर्किंग, मग गिटहब केलं, मग त्याच्यानंतर डॉकर, नंतर CI/CD आणि कुबरनेटिस दोघं केले होते, पण मी प्रॅक्टिस वगैरे जास्त CI/CD मध्ये केली. आणि सध्या तरी माझा प्रोजेक्ट कुबरनेटिसवर आणि त्याच्यानंतर टेराफॉर्म केलं. आता अँसिबल, प्रोमेथिस आणि ग्राफन हे बाकी. तर फ्रेशर्ससोबत काय होतं की जेव्हा ते लर्निंग फेजमध्ये असतात जास्त ट्युटोरियल हेलमध्ये फसतात. तर तुझ्यासोबत पण सेम झालं का? मी पहिले ट्युटोरियल केले होते, त्याच्यानंतर जेव्हा प्रॅक्टिस केली तेव्हाच तुला एक सांगतो, जर तू ट्युटोरियल बघितली तर तू परफेक्टच करणार आहे प्रॅक्टिस. कारण ते जे सांगताय ते ऑफकोर्स परफेक्टच राहील, कारण त्यांनी प्रॅक्टिस केली, स्वतः शिकलेले आहे ते ट्युटर जो असतो. पण तू जेव्हा ॲप्लिकेशन प्रोजेक्ट्स म्हण किंवा डेव्हऑप्सचे प्रोजेक्ट जे म्हणतात, आपण जर डेव्हलपमेंट करतोय तर आपल्याला प्रॉब्लेम्स तेव्हाच येतील जेव्हा आपण डेव्हलप करतो. तसंच डेव्हऑप्सचं आहे, तू जर प्रॅक्टिस केली आणि तुला प्रॉब्लेम्स आले, त्या प्रॉब्लेममधून शिकायला जे भेटेल तेच इम्पॉर्टंट आहे. तू ट्युटोरियलमध्ये बघून जे फॉलो केलं आहे ते इम्पॉर्टंट नाही आहे. आता मला खूप प्रॉब्लेम्स आलेले आहे, असं नाही की मी सगळंच परफेक्ट केलेलं आहे. उलट जेव्हा प्रॉब्लेम्स नाही आहेत तेव्हा समजा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम्स आले आणि त्याच्यातून शिकायला भेटलं तेच इम्पॉर्टंट आहे, तेच महत्त्वाचं आहे. कारण इंडस्ट्रीत तसंच वर्क होतं. आणि तू नुसतं प्रॅक्टिकल नॉलेज, प्रोजेक्ट्स करणंच इम्पॉर्टंट आहे, नुसतं बघून काहीच फायदा नाही. आता तू कसं फॉलो केलं की लेक्चर बघायचं नंतर प्रॅक्टिस करायचं की पॅरलली सोबत प्रॅक्टिस करायचं? जे ट्युटोरियलमध्ये तिथं पॅरललीच करून घ्यायचो, फक्त त्याचं नॉलेज होऊन जायचं की असं असं वर्क होतं. पण जे आता लिनक्सचं समजलं, आता लिनक्सचा ट्युटर काय ट्युटर नुसतं सांगेल तुला ही कमांड चालव, नेटवर्किंगसाठी ह्या कमांडचे फाईल परमिशन्स असं असं चेंज होतं. पण तू जेव्हा वर्क करतो एखाद्या ॲप्लिकेशनचं बिल्ड आहे, तू डिप्लॉय करायची, तर तो कोड घेशील, त्याला ॲनालाइज करशील, मग त्याच्यानंतर तू सर्व्हर बनवल्यावर तू लिनक्स तिथं चूज करतो. तर मग त्याच्यात कसं फाईल परमिशन्स मॅनेज करायच्या, फाईल हे करायचं, काय म्हणतात त्याला, ओनर चेंज करायचं, ओनरशिप. तिथं फाईल परमिशन्सची गोष्ट झाली. आपण हे होतो बघ, अरे काय म्हणतात त्याला, काय करायचं म्हणजे, अरे फाईलमधून इकडून तिकडून जातो, नॅव्हिगेशन करतो. मग ते इम्पॉर्टंट आहे कसं करता. त्याच्यानंतर नेटवर्किंगच्या कमांड्स इम्पॉर्टंट आहे, स्क्रिप्टिंग
ऑटोमेशन हे बी इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा तेव्हा डिफरंट सिनॅरिओज येतात, हां. मग त्यातनं आपल्याला कळतं की असं तुला एरर आल्यावर तू जे शिकायला भेटेल तुझं लक्षात राहील, ते इम्पॉर्टंट आहे. आणि डॉक्युमेंट्स वगैरे तू रीड करायचं शिकताना. हो, मी जर बघितलं ट्युटोरियलमध्ये कोणी बघत नाही डॉक्युमेंट्स, कारण ते सांगतं आपल्याला. हां. तर मग जेव्हा तू हे करतो काय प्रॅक्टिस, नाही प्रॅक्टिस जेव्हा करतो तेव्हा जर एरर आला, कारण तुला एक फ्लो तर माहीत राहतो बेसिकली करायचं काय तू करतो. आता एआयचा यूज करून मी तू करतच ना, पण तुला फ्लो माहीत नसला तर तू ऑफकोर्स चुकणार आहे कुठे कुठे. तर मग तू काय करायला पाहिजे, त्याच्यापेक्षा डॉक्युमेंट्स वाचायचे, कसं यूज करतात ते वाचायचं, आणि एआयचा यूज करून फास्ट करायचं. एआयला पूर्ण हँडओव्हर नाही करायचं. आता असं टर्म आहे की खूप लोक काय करतात, एआयचा यूज करून खूप प्रोजेक्ट बघता करायची, शोधायची. त्याच्यापेक्षा तुम्ही प्रोजेक्ट हे डोक्यात घ्या, त्याला एक्सप्लेन करा आणि त्याच्याकडून समजून घ्या, हे महत्त्वाचं आहे. आता जर तू एआय कडून गेलं तर एआय तुला हँडल कर, पण तू जर एआयला नीट्स व्यवस्थित सांगितलं तू एआयला हँडल करतोय, पण तू एआयला हँडल करून जर प्रोजेक्ट बनवला तर खूप बेटर बनेल, रादर दॅन की एआय तुला हँडल करतोय की एआय सांगतोय तुला हे कर. नाही, तू सांग त्याला हे पाहिजे, तो काय त्याच्यावर कॉन्ट्राडिक्ट करतोय ते बघून तुम्ही दोघं सॉल्व्ह करायचं. जर एआयचं ऐकताय सगळं तर मग ऑफकोर्स प्रॉब्लेम येणार आहे. हे इम्पॉर्टंट आहे. एआयचा यूज करणं चुकीचं नाही, पण वे ऑफ यूज कसं आहे ते बी महत्त्वाचं. पण ते पण सजेशन्स देतं की त्याचं पण कन्सिडर करायला लागेलच ना. हां, आता मोस्टली तुला एक गोष्ट माहीत असेल का माहीत नाही की एआय जेव्हा तू यूज करले, तू इमेजिन नव्हतो तू हे केलं, वॉच बघितलं आहे का कधी, वॉच ठेवलं आहे का, ते तुझ्या फेवरमध्येच देईल कधी कधी. हां, ते आपल्याला कधीच रॉंग नाही प्रूव्ह करणार. ते म्हणतो तू राईट आहे पण एवढं त्याच्यात काय करावं लागतं. आता हे आता शिकलो मी, म्हणजे आता जे लेटेस्ट यूज करतो मी तसं करतो. आता फॉर एक्झाम्पल क्लॉडमध्ये प्रोजेक्ट्स असतात, प्रोजेक्ट सेक्शन आहे. प्रोजेक्टमध्ये तू एक प्रोजेक्ट तयार करू शकतो, त्याच्यात इन्स्ट्रक्शन नावाची गोष्ट असते. त्या इन्स्ट्रक्शनमध्ये तू तुझ्या गोष्टी दिल्या पाहिजे की मला फॅक्च्युअल सगळं पाहिजे, फॅक्ट्स पाहिजे, नुसतं माझ्या फेवरमध्ये नको देऊ आन्सर्स वगैरे वगैरे. मग त्याचं ते यूज करून जेव्हा ते आन्सर्स देतं तेव्हा जे आन्सर्स असतात ते ॲक्युरेट असते. तर एआयचा यूज पण सांगितलं की कसं बेस्ट वेमध्ये केलं. हां, नुसतं एआय यूज करणं इम्पॉर्टंट नाही आहे, एआय कसं यूज करताय हे पण इम्पॉर्टंट आहे. एआय ऑफकोर्स यूज करायला पाहिजे कारण ते खूप फास्ट बनवतं आहे, पण जर चुकीच्या वेमध्ये एआय यूज करताय तर तुम्ही आधी स्वतः थिंक केलं पाहिजे, मग नंतर त्याला इन्स्ट्रक्शन दिले पाहिजे. हो, कारण कंडिशन बॅड होऊन जाते मग जर तुम्ही त्याला देऊन देताय सगळ्यांना, तो तुम्हाला हँडल करतोय. त्याच्यामुळे एआयचा यूज करणं बी इम्पॉर्टंट आहे, पण कसा ते पण बघितलं. आत्ताच तू प्रोजेक्टचे पण इम्पॉर्टन्स सांगितले. तर एक डेव्हऑप्स इंजिनियर आहे, जस्ट त्यांना इंजिनियर नाही आहे, जस्ट फ्रेश असे त्यानं लर्निंग फेज पूर्ण कंप्लीट केलं, तर त्याने कोणते प्रोजेक्ट्स बिल केले पाहिजे की त्याच्या रेझ्युमेवर थोडा वजन पडलं पाहिजे. हां, आता रेझ्युमेचं जर गोष्ट आली तर रेझ्युमेमध्ये जेव्हा मी थोडंसं रिसर्च केली, खूप म्हणजे रेझ्युमे मी खूप दिवस दिले की कसा बनवायचा वगैरे, तर तेव्हा जेव्हा मला कळलं की प्रोजेक्ट्स असे बनवा जे तुम्हाला स्टँड आउट करतील. तर त्याच्यात तुमचे जे तुम्हाला स्किल्स प्रिफर्ड आहे म्हणजे माहिती आहे त्या सगळ्या कव्हर झाल्या पाहिजे असे प्रोजेक्ट्स पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता एखादं ॲप्लिकेशन आहे, त्याला तुम्हाला डेव्हऑप्स आपलं डिप्लॉय करायचं, डेव्हऑप्सचे ऑपरेशन्स लावायचे, तर तुम्ही त्याला बरोबर ॲक्युरेटली तुम्हाला जे टूल्स माहिती आहेत. आता मला जेनकिन्स आवडतं CI/CD तर मी जेनकिन्स मोस्टली यूज करतो. पण आता ज्याला गिटहब ॲक्शन्स येतात बाकीचे 2 नाही येत, तर त्यानं ऑफकोर्स गिटहब ॲक्शन्स यूज करून ते डिप्लॉय केलं पाहिजे. तर तसे प्रोजेक्ट्स एक करून प्रत्येक टूलवर एक प्रोजेक्ट, मग कंबाईन करून एक प्रोजेक्ट, असे प्रोजेक्ट करून जेव्हा त्यांचा हँड्स ऑन होईल, त्यांना जेव्हा प्रॉब्लेम्स येतील ते सॉल्व्ह करतील, तेव्हा त्यांना नॉलेज भेटेल. आणि तेव्हा जेव्हा ते प्रॉब्लेम्स, आता समजा कधी रेझ्युमेमध्ये तू जर बघितलं तर मेट्रिक्स इम्पॉर्टंट आहे की तू किती फास्ट बनवलं. जर ML मॉडेल आहे तर ML मॉडेल किती फास्ट बनवलं, काय बनवलं, ते मेट्रिक्स, आता सेकंड किंवा काहीतरी मेट्रिक्स असतात नंबर, तर ते इम्पॉर्टंट आहे टाकणं. तर ते तुला कधी कळेल, तू स्वतः जेव्हा करशील तेव्हा. तर ते प्रोजेक्ट्स बी अशी पाहिजे की तुझं सगळं नॉलेज शो ऑफ करते आहे याला नॉलेज, असे प्रोजेक्ट्स बिल्ड केले पाहिजे. जसं की तू एखादा प्रोजेक्ट बिल्ड केलेला सांगू शकशील. आता जर मी प्रोजेक्ट जर बघितला तर आता सध्या मी एक पाईपलाईन जे कोलॅबरेशनमध्ये माझ्या फ्रेंड आणि मी आम्ही दोघं एका हॅकेथॉनसाठी बनवलं, की त्याच्यात मला ही कन्सेप्ट माहीत नव्हती पण ती तेव्हा कळाली की जेव्हा मी बिल्ड केलं. आता त्यांचं रिक्वायरमेंट होती की पूर्ण जे ॲप्लिकेशन आहे ते ऑफलाईन चाललं पाहिजे. आता ते एक रँकिंगची हे होती की तुमचं एक GD दिलेलं आहे, जॉब डिस्क्रिप्शन, आणि रेझ्युमे, म्हणजे रेझ्युमेमध्ये जसं इन्फॉर्मेशन असते तसे 1,00,000 कॅन्डिडेट्सची इन्फॉर्मेशन होती JSON फॉर्मॅटमध्ये. तर आम्हाला असं करायचं होतं की त्या रेझ्युमेला ओरिएंटेड टॉप 100 कॅन्डिडेट्स कोणते येऊ शकतात.
तर मग आता सध्याच्या ह्याच्यात काय ATS जर यूज केलं तर कीवर्ड्स मोर फोकस असेल. तर मी काय केलं, मी जेव्हा सर्च करत होतो तेव्हा माझ्या डोक्यात एक आयडिया आली की आपण सर्च करतोय हे वर्क कसं होतं. मी गुगल इंजिनचा अल्गोरिदम्स वगैरे बघितले, मग मी माझी डोकं लावत गेलो. मग मी खूप डीप गेल्यानंतर मला अल्गोरिदम भेटले, हमिंगबर्ड नावाचे, अजून खूप काही. त्याच्यातला हमिंगबर्ड आम्हाला इम्पॉर्टंट होता, तर तो यूज केला. आणि माझ्या फ्रेंडने ते सगळं 12 12 स्टेजेसची पाईपलाईन आहे ती, त्याच्यात तो इंटिग्रेट केला. त्यानं आमची ॲक्युरेसी खूप वाढली. तर हे इम्पॉर्टंट आहे की स्वतः थिंक करा. आता मला जेव्हा मी टाईप केलं आणि मी गुगल म्हणलं हे कसं तरी वर्क होतं, याच्यात बी सर्चच होतं, तर तेच आपल्याला करायचं आहे. तर मग ते यूज करून मी बिल्ड केलं. आणि नंतर ते ऑफलाईन रिक्वायरमेंट होती, तर ते कसं करणार ते आम्हाला माहीत नव्हतं. तर मी रिसर्च केल्यानंतर मला कळलं की डॉकर फाईल जेव्हा बनवतो त्याच्यातच आपण स्टोअर करू शकतो. आता मी काय केलं, त्याच्यात आम्हाला एम्बेडिंग्स वगैरे मॉडेल लागणार होते, ते ऑफलाईन कसे वर्क होणार, कारण तिथं हगिंग फेस वगैरेवर होतं किंवा ट्रान्सफॉर्मर्सवर, तर ते इन्स्टॉल करावं लागतं बरोबर. पण मी काय केलं, ते इन्स्टॉल करून त्यांचे वेट्स म्हणजे मॅथच आहे ते ॲट दी, तर ते मॅथ मी स्टोअर करून ठेवलं. मशीन लर्निंगचं पार्ट. हां, म्हणजे ते कसं मी डेव्हऑप्ससाठी कसं डोकं लावलं. तर मग ते मी ऑफकोर्स माझ्या फ्रेंडची हेल्प घेतली, तिला विचारलं की कसं कसं केलं. तर ते जेव्हा त्याचे वेट्स मी स्टोअर केले, सेम ॲज फॉर मला आता ती 12 स्टेजेसची पाईपलाईन म्हणल्यावर ती त्यांचा अजून एक रिक्वायरमेंट होती की 5 मिनिटाच्या आतच चालली पाहिजे. तर मग ते 5 मिनिटाच्या आत चालणार कसं, कारण पहिले स्टार्टचे जे प्री कम्प्यूटचे होते आणि ते खूप वेळ घेत होते. तर मग ते पहिलेच स्टोअर करून ठेवल्या, ते बी डॉकरमध्ये स्टोअर केलं. आणि ते सगळं लोकली विदाऊट नेटवर्क चालवलं. तेव्हा ती डिफाईन झालं की विदाऊट नेटवर्क बी चालते, 5 मिनिटाच्या आतमध्ये बी चालतं आहे. तर मग असं डोकं लावल्यानंतर तुला आता कळालं ना डॉकरमध्ये अशी बी गोष्ट असते. तर मग ते जेव्हा प्रॅक्टिस करशील तसंच करत जाईल तुला. आणि त्याच्यात आता समजा मी त्याच्यात टेस्टिंग पण केली. टेस्टिंग कशी केली, टेराफॉर्म यूज करून मी मल्टिपल सर्व्हर्स बनवले. मल्टिपल सर्व्हर्सवर एक बॅश स्क्रिप्ट रन केली. बॅश स्क्रिप्टमध्ये सगळी गोष्टी येत होती. गिट क्लोन, ते प्रोजेक्ट आमचा गिटवर होता, गिट क्लोन करा, त्याच्या रिक्वायरमेंट्स इन्स्टॉल करा वगैरे वगैरे सगळं केलं. तर मग नंतर रिक्वायरमेंट्स काय होती, डॉकरची इमेज होती, तर आमची डॉकरची डेमोन वगैरे सगळे इन्स्टॉल केलं आणि डॉकरची फाईल पुल करून रन केली बस. पण ते टेराफॉर्म नाही केलं ना, मी हँड्स ऑन झालं. तर मला कळालं कशी गोष्ट आहे. 3 वेगवेगळे इन्स्टन्स क्रिएट करणं, साईजच्या, त्यांचे कन्फिगरेशन वेगवेगळे, ते सगळं प्रॅक्टिस केल्यानंतरच. असं ही प्रॉब्लेम तुला डिटेक्ट झाली किंवा प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं ते. हो. पण आता एखाद्या फ्रेशर्सला एवढं प्रॉब्लेम स्टेटमेंट फाइंड आउट करणं किंवा एखादी प्रॉब्लेम फाइंड आउट करणं अवघड जातं. तर त्यांनी प्रॉब्लेम स्टेटमेंट कुठनं शोधले पाहिजे आणि तू कुठनं शोधत होता? आता डेव्हऑप्सला प्रॉब्लेम स्टेटमेंट तर नाही लागत मोस्टली, मी जेवढं पाहिलं आहे, म्हणजे असतील तर माहीत नाही. तर मग डेव्हऑप्सचं काय असतं की ॲप्लिकेशन कोणीतरी बिल्ड केलं. तर आता समजा कोलॅबरेशन केलं आहे, तुम्ही एखादा हॅकेथॉनचा प्रोजेक्ट करताय, तर तुम्ही एक डेव्हलपर असतो, म्हणजे हॅकेथॉनची टीम बी अशी बनवली पाहिजे की सगळे इन्क्लूड असतील, AIML सगळे स्ट्रीम डेव्हऑप्स, कारण तुम्हाला लाईव्ह बी दाखवावं लागतं कुठे कुठे. तर तुम्ही ते केल्यानंतर ऑफकोर्स माझ्याकडे येईल, ॲज अ मी जर बिगिनर असतो तर माझ्याकडे प्रोडक्शनला टाकण्यासाठी आलं तर मी तो प्रोजेक्ट बघेन. ते प्रॅक्टिस केल्यानंतरच तुम्हाला कळेल सगळ्या गोष्टी. डायरेक्ट असं काही एखादी मेथड वाचून नाही कळणार. एखादा फ्लो माहीत असतो कसं करायचं आहे, पण एखादं ॲप्लिकेशन काही आता 10 ॲप्लिकेशन आहे, 10मध्ये वेगवेगळे एरर्स आहेत, त्यातून शिकायला भेटतं आहे. तर ऑफकोर्स बिगिनरने प्रोजेक्ट असं चूज केलं पाहिजे, त्याच्यात तुला नॉलेज भेटलं पाहिजे. आता समजा ॲप्लिकेशन बनवलं आहे, आता ते तुला फ्रेंडने दिलं, ऑफकोर्स तू त्याचं वाचशील, कोणत्या पोर्ट्सवर चालू आहे, काय चालू आहे, बॅक एंड कसं आहे, फ्रंट एंड कसं आहे. तर ते डिप्लॉय केल्यानंतर बी एरर्स येतील, CI/CD पाईपलाईनमध्ये एरर येतील किंवा मग कोडमध्ये एरर येतात. तर कधी तुला लॉग्स इम्पॉर्टंट असतात, लॉग्स ॲनालाइज करणं. आता लॉग्स घेऊन काही जणं काय करतात, जर फ्रंट एंड बॅक एंडचा लॉग्स येतं ते फुल स्टॅकवाल्याकडे जातील. MLचा प्रॉब्लेम आला तर ML इंजिनियर्सला देणं, किंवा मग डेव्हऑप्सचा जर प्रॉब्लेम आहे ऑपरेशन्सचा तर तो स्वतः सॉल्व्ह करणं. हे असे प्रोजेक्ट्स केले पाहिजे ज्यांना तुला नॉलेज भेटतं. क्रिकेट तर मला तर माहीत आहे, तुझ्या कॅप्टन्सी अंडर पण खेळलो आहे मी. तुझ्या क्रिकेटच्या जर्नीबद्दल थोडं सांग की तू कसं स्टार्ट केलं. आता मी जर इंजिनिअरिंगच्या आधी म्हटलं तर मी 7पासून क्रिकेट खेळायचो. मी प्रोफेशनल क्रिकेट खेळायचो, अकॅडमी वगैरे, नॉर्मल क्रिकेट नव्हतं. तर त्याच्यानंतर मला क्रिकेटमधून भेटले काय, तर पहिले तर मी कॉन्फिडन्स सोडत नाही शेवटपर्यंत. दुसरी लिडरशिपची स्किल. मी आता ज्या बी टीम आहे मी लीड करतो, कारण मला आवडतं. लिडरशिप माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे आवडते असं म्हणतात आणि मला जमतं. मी डायरेक्ट सांगू शकतो लिडरशिप मला जमतं. आता ते क्रिकेटमधून कसं शिकलो की मॅचेस असतात, तुला माहिती क्रिकेटमध्ये मॅचेस आहे. आता युनिव्हर्सिटीच्या मॅचेस होत्या, आपल्या कॉलेजमध्ये होते, तेव्हा लिडरशिप करणं इम्पॉर्टंट कसं आहे
की मॅनेजमेंट नुसतं खेळणं महत्त्वाचं नाही आहे, तू डोकं कसं लावतोय, कसं आता मॅनेज करतोय ते बी इम्पॉर्टंट आहे. ते त्याच्यातूनच शिकायला भेटलं. आणि कॉन्फिडन्स ऑफकोर्स, तू किती बी चांगला क्रिकेटर आहे, तुला ऑफकोर्स फेस खराब बी येऊ शकतो, चांगला बी येऊ शकतो. तुला माहिती विराट कोहली वगैरे सगळ्यांचा बॅड फेस बी आला, ते त्याच्यातून बी शिकायला भेटलं की जास्त चांगला फेस चालू आहे तो उडू बी नका, आणि खराब फेस चालू आहे तर हार बी नका मानू. काय म्हणतात येईल त्याला, कॉन्फिडन्स लूज नका करू. इम्पॉर्टंट तेच की तुम्ही कंटिन्यू करताय. अर्धे मुलं जे लूज होतात ते कधी लूज होतात तेव्हा ते सोडून देतात. जर ते हार आली, त्यांना हार मानून घेतली तर विषय संपला. तिथंच तुम्ही जर कंटिन्यू केलं, तुम्ही अर्ध्यांपेक्षा तर जिंकलेच आहे, तुम्हाला वरचे अर्धे बाकी. ते तुम्ही जर कंटिन्युअस कन्सिस्टंट राहिली, ठीक आहे तुम्ही हारताय पण तुम्ही ॲट दी एंड कधी ना कधी तर तुम्हाला भेटेलच सगळं काही. पण तुम्ही जर कंटिन्युअस राहिले तरच भेटणार आहे. तुम्ही जर आता समजा ते काही म्हणता, जर लूपमध्ये गेलो आपण, तर तुम्ही काही केलं नाही तर तुम्ही एक्सपेक्ट बी नका करू काही होईल. तुम्ही काही केलं तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे, काही होईल नाही तर नाही होणार, पण काही होईल हे बी तर ओपन होते. तर मग त्याच्यापेक्षा कन्सिस्टंट केलंच पाहिजे, नुसतं सोडून चालणार नाही. आणि तुझं करिअर काय होतं, किती मॅचेस खेळ? मी जर बघितलं तर खूप 300-400 मॅचेसच्या आसपास झाले असते. प्रॉपर लेदरवरती? हो, 300-400च्या आसपास टोटल जर बघितले तर खूप झाले असते, टेनिस वगैरे बाकीचे सगळे मिळून. तर त्याच्यामुळं ऑलराऊंडर. हो. जास्त काय आवडतं तुला, बॉलिंग आवडती का बॅटिंग? मला पहिले तर मी बॉलिंगच करायचो, बॅटिंग तर नंतर इम्प्रूव्ह होत गेली. मला तर फिल्डिंग जास्त आवडते. ते दिसतं भाई, तर आपले मॅचेस होते तेव्हा ड्रिल्स पण तूच घ्यायचा. हां, आणि फिल्डिंग इम्पॉर्टंट आहे. हां, कारण बॅटिंग बॉलिंग तर समोरची बी करणार आहे, पण जर फिल्डिंगमध्ये खराब झाली तर मॅचेस गेलं सगळं हातात. कॅचेस विन मॅचेस. हो. तर बेस्ट लक तुझ्या पुढच्या जर्नीसाठी. थँक्यू.